तर मित्रांनो, कालचा तर तुम्ही व्हिडिओ बघितलाच आहे. तर त्यामध्ये आम्हाला डॉक्टरांनी सांगितले की ऋतूचं शिजर करावं लागते म्हणून. अजून ह्याच्या मागं पण एक कारण आहे खूप मोठं की ऋतूचं शिजर का करायला सांगितलंय. ही गोष्ट आम्ही तुम्हाला नाही सांगितली, ही गोष्ट आम्ही तुमच्यापासून लपवली. अजून मला ती शिजरचं तर जाऊ द्यावं, अजून मला टेन्शन येते. कारण की मला हे रक्त भरायच्या अगोदरची त्रास होत होता का, चक्कर येत, दमभर, मला अजून पण तसंच होतं. मला असं वाटतंय की आहे ना, अजून रक्त वगैरे भरावं लागतंय का काय. तुला म्हणजे कसं माहिती आहे रे, तू आता तुला आम्ही सांगितलेल्या गोष्टी पटत नाही. ती तुला किती वेळा सांगितलं की जेवण कर जा, खात पित जा, खाल्लं पिल्लं ना तर अशक्तपणा नाही येणार. आता काल किती खाणार हो? आता एक गोष्ट ऐक, लक्ष घे. तर आता काल जो मी व्हिडिओ सोडला होता त्या व्हिडिओमध्ये भरपूर कमेंट आली होती की बाबा जरी म्हणजे पचत नसलं, भरपूर बायांनी पण कमेंट केली होती की म्हणजे आम्हाला पचत नव्हतं तरी पण आम्ही खाल्लं म्हणून. एवढं काय म्हणजे हे होत नसतंय, खायचं म्हणते ती. सगळ्यांच्या कमेंट मी बघितलं, सगळ्यांच्या कमेंट. उलटी व्हायला लागली ना पार, मला लय त्रास होतो. आता उलटी नसती होत रे तू, आता कितवा महिना लागलाय तुला, पाक संपत आलंय, आता नसतात उलट्या होत नाही माहिती. एवढं पण नाजूकपणा नसतंय करायचं. काय आपले पहिलं बाळात पण नाही, पहिलं बाळात पण असलं ना मग असं म्हणजे ह्या गोष्टी चालते ती. पण तुला ह्याच्या आधी आरू झाली तेव्हा नव्हतं काय झालं म्हणून तर आता व्हायला लागलं मला असं. बरोबर आहे. हा, मला तर हिला कसं आहे माहितीये का, म्हणजे ही एवढं नाजूक राहायचं तुम्ही पण आता बघताच आहे. नाजूक राहत नाहीये, जी खरं आहे ना माझ्यासोबत. तुला माझा बोललेला राग येईल, दोन गोष्टीचा माझ्या बोललेला तुला राग येईल. नाजूकपणा एवढा तू खरंच हे करू नको. होत्यात ना उलट्या, होऊ दे, काय व्हायचं ती होऊ दे, पण जेवण करत जा. जेवण नाही केलं की अशा गोष्टी. अगं मग चक्कर नाही घेणार, जेवण करत जा. त्याच गोष्टी मी तुला सांगतोय. अजून मित्रांनो, भरपूर लोकांच्या कमेंट जाऊ द्या. हिला किती जरी म्हणजे कसं ना सांगितलं नाही काय ऐकत नाही. गाढवासमोर किती पण ही करा, पण ते गाढव कधी सुधारत नसते. ह्या अशा गोष्टीसारखं झालंय. पण मी भरपूर लोकांच्या कमेंट वाचल्या. अजून मी जी गोष्ट लपवली ती मी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. भरपूर लोकांच्या कमेंट आली ती की ऋतूचं पहिलं बाळात पण कसं झालंय, नॉर्मल झालंय का शिजर झालंय. तर ही गोष्ट मला तुम्हाला सांगायची, म्हणजे पहिली ऋतूची डिलिव्हरी कशी झाली. तर त्या डिलिव्हरीच्या अंदाजावर ना डॉक्टरांनी सांगितलं की शिजर करायला. तर तुम्हा सर्वांना मला सांगायचं आहे काय झालं पहिलं ही केलं काय रडती का झोपती. ती नाही झोपली अजून, नाही झोपली, तिला चारायचंय. भूक लागली तुला? भूक लागली तिला, म्हणजे असं खायचं नाही, लाडू खायचंय. लाडू खायचंय तिला. तर मित्रांनो, म्हणजे ऋतूची पहिली डिलिव्हरी आहे का ती शिजरच झाली. अजून पण काय झाली आरून हे काय म्हणतात त्याला पण एक लय मोठं रिझन होतं की म्हणजे मी त्या टायमाला घरी नव्हतो, मी होते कामावर. मी त्या टायमाला जॉबला जायचो, त्या टायमाला मी कामावर होतो. कामावर म्हणजे तुळशीचं लग्न होतं त्या टायमाला. तुळशीचं लग्न होतं आणि त्या टायमाला तुझ्या अंगावरनं काय झालं तिचं म्हणजे जात असते अंगावरनं. ते गेलं, मग ते आम्ही दवाखान्यात गेलो. मग डॉक्टर आले. आधी तर काय म्हणजे नर्स वगैरे होते, ती म्हटले की हिला नाही का म्हणजे लय स्ट्रॉंग कळा येतात, ते होते हिचं नॉर्मल असं म्हटले. मग नंतर डॉक्टर आले, डॉक्टरने डायरेक्ट काही शिजरच म्हटले. आणि मला पण कसं म्हणजे काय अनुभव नव्हता की बाबा नाही का म्हणजे त्यांना बोलायला पाहिजे की नका करू शिजर, नॉर्मलच करा. पण त्यात म्हणजे डॉक्टरांची पण काय चूक नव्हती. विषय काय झालता, अरुण म्हणजे बाळानं पोटात शी केली होती. तर काय म्हणून डॉक्टर म्हणले की क्रिटिकल कंडिशन आहे. अजून तुम्हाला माहिती आहे म्हणजे जर का बाळाच्या तोंडात शी गेली तर बाळाला काचत ठेवावं लागतं. मग मी आरूचा विचार करून त्या टायमाला आम्ही डायरेक्ट निर्णय घेतला की डॉक्टरांना म्हणलं शिजर करून टाका, म्हणजे आम्हाला बाळ आमचं सुखरूप पाहिजे, बाळाची आई पण सुखरूप पाहिजे. अजून शिजर झालं पण नंतर काय आरूला पण त्रास नाही, मला पण नाही त्रास झाला आहे का नाही. म्हणजे नंतर काय त्रास नाही झाला एवढा. पण आता म्हणजे आम्ही असं ठरवलं होतं की म्हणजे भरपूर बायांचं असं शिजर झालंय पण दुसरी डिलिव्हरी त्यांची नॉर्मल झाली. मी असं ऐकून होतो. 3 वर्षाची झाले ना आरू, तर आम्ही दुसरीकडे पण लय म्हणजे कितीतरी जागेला प्रयत्न केला, पण सगळेच डॉक्टर म्हणतात की नाही शिजरच होते, कारण की म्हणजे खूप रिस्क घ्यावं लागते तुम्हाला. अजून आम्ही ती म्हणजे नॉर्मल घ्यायला ती रिस्क घ्यायला तयार नव्हतो. पण विषय काय होता माहितीये का, डॉक्टरांनी सांगितलं आम्हाला
की जर का नॉर्मल डिलिव्हरी करायची म्हणली तर टाक्यांवर ताण येतो. म्हणजे पोट त्या टायमाला पोटाचा आकार वाढलेला असते, पोटाचा आकार वाढलेला असते आणि पोट खाल्लेलं असते. मग ती खाल्ल्यावर टाक्यांवर ताण आला, टाके जर का तुटले तर खूप मोठं ऑपरेशन करावं लागतं. परत मग ती कुठून फाटले टाके काय झालं ती खूप उशीरपर्यंत म्हणजे खूप मोठंच असतं. मग एवढं रिस्क घेण्यापेक्षा म्हणतात ते की तुम्ही सिझरच करा, कारण की अंगात सुद्धा रक्त कमी असल्यामुळं ह्यांच्या म्हणजे ताकद सुद्धा नाही आहे. प्लस ते म्हणतात की टाकेची जाडी पण जरा जास्त पाहिजे नसते, टाके जाडी कमी, तर त्यामुळं म्हणजे नॉर्मल करता येत नाही. पण सगळे डॉक्टर तर म्हणते की नॉर्मलची तुम्ही रिस्क घेऊच नका. म्हणजे मी आतापर्यंत जिथे ज्या ज्या दवाखान्यात दाखवले ना, जिथं माझी ट्रीटमेंट चालू आहे तिथं तर मला पहिल्यांदा सांगितलंच त्यांनी सिझरच करावं लागतंय. कारण आरू तिथंच झाली आहे ना, त्यामुळे आम्ही तिथंच ट्रीटमेंट ठेवली. कारण की अजून माझी पहिल्यापासून ते आतापर्यंत ट्रीटमेंट त्याच दवाखान्यामध्ये चालू आहे. म्हणजे तिथं डॉक्टर म्हणजे सगळे म्हणजे आपल्या घरात फॅमिली डॉक्टर असल्यासारखे त्यांची. कारण तर विनोबाईच्या पण घरातली सगळी जी डिलिव्हरी होती ना ती तिथं झाली. तिने पण लेकरं विनोबाईची तिथंच झाली. ती तिकडं दवाखान्यात गेल्यावर असं भीती वाटतच नाही, असं दुसऱ्या दवाखान्यात गेल्यावर असं धाकधुकच होतं, जीव काय होतंय काय नाही असं. पण तिकडे गेल्यावर एवढं म्हणजे काही भीती पण वाटत नाही. आणि अजून आम्ही सरकारीमध्ये रक्त भरायला कशासाठी गेलतो की म्हणलं इकडं प्रायव्हेटला कसं आहे माहिती आहे का, 10,000 रुपये खर्च येते. मग तेवढेच 10,000 रुपये वाचले तर इकडं आपल्याला, मला माहितीच होतं म्हणजे पहिल्यापासून मला माहित होतं की दुसरी डिलिव्हरी शिजरच होणार आहे. मी म्हणजे हे धरूनच चाललो होतो. मग शिजरच्या टायमाला जर म्हणजे थोडेफार पैशाची इकडं हातभार होईल त्या पैशाचा, त्या हिशोबाने मी सरकारीमध्ये गेलतो. पण सरकारीमध्ये तुम्ही तर बघितलं, माझा व्हिडिओ तुम्ही बघितलाच आहे. आमच्यासोबत गैरवर्तणूक केली. अजून जाऊ द्या, जी होतं ती चांगल्यासाठी होतं. तिथं असं पण बघितलं पण नसतं आहे का नाही. कारण तर तिथं सरकारी दवाखान्यामध्ये आहे ना लक्ष कसलंच देत नाही. तिथं कसं म्हणजे प्रायव्हेट मध्ये म्हणजे कसं लक्ष देतात, 2-2 मिनिटाला तुला चक्कर आली का, काय होतंय, असं अंगाला खास सुटली आहे का, म्हणजे सगळ्या गोष्टी म्हणजे स्वतः इथं येऊन विचारत होते. BP 10-10 मिनिटाला चेक करत होते. मग ते सगळं असं बघून म्हणजे असं म्हणजे बरं वाटतं की बाबा नाही आपल्याला काहीच इथं होणार नाही, लक्ष द्यायला भरपूर जण आहे, एक भीती वाटत नाही. आणि रक्त भरताना मला जसं म्हणजे असं एवढं काय म्हणजे त्रास झाला नाही, फक्त नंतर न झाला. जी हात वगैरे म्हणजे दुखत होते ती म्हटले की सलाईन लावल्यामुळं दुखतच म्हणून. सलाईन नाही, तीच रक्त भरले रक्त म्हणजे ते सलाईन टाईपच झालं ना इथं, त्याच्यामुळे म्हणजे हात दुखत होतं. ते हात दुखत एवढं काय नाही. आता तिथं आता वाटतंय ना तुला म्हणजे काय बरं वाटतं, एवढं काय नाही, नुसतं असा हात लावल्यावर दुखतं फक्त. पण डॉक्टरांनी सांगितलं डायरेक्ट की शिजरच करावं लागते म्हणून. अजून आम्ही मी पहिल्यांदा म्हणजे म्हणत होतो की नॉर्मल करूया म्हणून. पण जेव्हा मला डॉक्टरांनी म्हणजे समजावून सांगितलं त्या टायमाला मी ठरवलं की बाबा नको, रिस्क घ्यायला नको. आणि घरातले पण सगळेजण म्हणतात की काय करायचं रिस्क घेऊन, उद्या जर परत पोटात म्हणजे काळा तर माहिती आहे सगळ्यांनाच की कशा येतात वगैरे. डॉक्टर एवढे पण म्हणले का तुम्ही काय एवढे पैसेवाले नाही, कारण तर रिस्क घ्यायला. कारण तर नंतर जर कधी टाकी बिकी तुटली तर पुढे लय मोठा खर्च आहे आणि ते आपल्याला नाही झेपू शकणार. त्यामुळे त्यापेक्षा जाऊ दे, आता थोडेफार पैसे गेले तर चालतील पण शिजरच करू. भरपूर लोक म्हणते म्हणजे असं शिजर केल्यावर त्रास होतो, हे होतो काय, म्हणजे एवढं काय नाही असतं त्याच्यात. शिजरच करायचं ठरलंय म्हणून डायरेक्ट डिलिव्हरी शिजरच करणार. अजून तुम्ही सगळेजण जी कमेंटमध्ये विचारत होता ऋतूची पहिली डिलिव्हरी कशी झाली, मी तुम्हाला आता सांगितलंय. ऋतूची पहिली डिलिव्हरी शिजरच झाली. ती पण आरून पोटात शी केली होती त्यामुळं. अजून ही पण डिलिव्हरी शिजरच होणार आहे हिची. लवकरच दवाखान्यात नाहीच आहे तिला, म्हणून करून टाकायची डिलिव्हरी शिजर करायचंय लवकरच.